दुचाकी वाहन चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्याला चाकण पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पोलिसांनी 12 चोरीचे दुचाकी वाहन जप्त केलेत. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत येणाऱ्या चाकण पोलीस स्टेशन हद्दीत मोठ्या प्रमाणात दुचाकी वाहन चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्याला चाकण पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. अशोक सोनवणे असं अट्टल दुचाकी चोराचं नाव असून त्याच्या ताब्यातून चाकण पोलिसांनी 12 चोरीचे दुचाकी वाहन जप्त केले. तसेच चाकण पोलीस स्टेशन हद्दीतील 7 दुचाकी वाहन चोरीचे गुन्हे पोलिसांनी वरती थांबले आहेत. अशोक सोनवणे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्या पुणे, अहमदनगर आणि नाशिक या ठिकाणी एकापेक्षा जास्त बायका वास्तव्यास आहेत. त्यामुळे त्याला शोधण्याचं मोठं आवाहन चाकण पोलिसांसमोर होतं. मात्र पोलिसांनी योग्य तांत्रिक विश्लेषण करून अशोक सोनवणे याला बेड्या ठोकल्यात. गेल्या काही दिवसांमध्ये मोटरसायकलचे चोरीचं प्रमाण थोडं वाढलं होतं. त्यामुळं विविध प्रकारच्या योजना या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत. विशेषतः दर दिवशी आम्ही 100 मोटरसायकली चेक करतो आणि गुन्हेगारावर प्रतिबंध घालण्याचा प्रयत्न करतो. आणि गुन्ह्याच्या तपासासंदर्भात अशोक सोनवणे नावाचा आरोपी अटक केलेला आहे. त्याकडून जवळपास आता 12 मोटरसायकली आम्ही या ठिकाणी जप्त केलेल्या आहेत. त्यामध्ये चाकण पोलीस स्टेशनचे जवळपास 7 गुन्हे उघडकीला आले असून शहरातले, पिंपरी चिंचवड शहरातले, तर पुणे शहरातले व इतर भागातले सुद्धा काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्याबरोबरच अधिक काही मोटरसायकल त्याच्याकडे मिळतात का याबाबत तपास करणं चालू आहे. सर, बरेचदा नागरिक सुद्धा ना वाहन पार्किंग करताना थोडंसं दुर्लक्ष करतात. त्यांना काय आवाहन करायला आपण? मला सर्व नागरिकांना एक आवाहन करायचं आहे की आपण जवळपास 1-1.5 लाख रुपयाची 50-60 हजाराच्या वरच मोटरसायकल विकत घेता, ऍक्टिवा विकत घेता किंवा एखादं वाहन विकत घेता, मात्र त्याला 3,500 रुपयाचा जीपीएस लावत नाही. दुसरं महत्वाचं म्हणजे कुठंही पार्किंग करत असताना सुरक्षेचा कुठलाही विचार न करता आपण गाडी ठेवून देता, निघून जाता. बरेच जण तर रात्रीला गाडी लावतात आणि दुसऱ्या दिवशी येऊन ती गाडी घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे 24 तास तुमची गाडी अनअटेंडेड राहते आणि हे चोराला फावतं. आमच्या ह्या तपासामध्ये एक लक्षात आलं की जे गाड्या अशा अनअटेंडेड बराच काळ राहतात अशा गाड्यांच्या त्या चोऱ्या केल्या जातात. विशेषतः बऱ्याच वेळा ऍक्टिवा सारख्या गाड्या आहेत, त्यांच्या गाडीचा जो चाबी आहे ती डिकीला लावलेली असते. मग ती डिकीची चाबी काढून हे चोरी करतात. वेगळ्या प्रकारचे जुने वाहनं आहेत ज्याच्यामध्ये विशेषतः स्प्लेंडर गाडी आहे, त्याच्या जुन्या गाड्यांना चाबी सहजतेनं दुसऱ्या कुठल्याही डुप्लिकेट चाबीनं उघडता येते किंवा ती गाडी चालू करता येते. आणि महत्वाचं म्हणजे 1-1.5 लाख रुपयाच्या घेतलेल्या गाडीची कुठलीही सुरक्षा आपण करत नाही. इन्शुरन्स काढलेला नसतो. एकदा गाडी चोरी गेली तर त्याची रिकव्हरी सुद्धा होत नाही. नागरिकांना माझं आव्हान आहे की पहिले तर आपण गाडीचं इन्शुरन्स केलं पाहिजे. दुसरं, पार्किंग अशाच ठिकाणी केली पाहिजे ज्या ठिकाणी आपल्याला सीसीटीव्ही आहे किंवा ज्या ठिकाणी सुरक्षित पार्किंग आहे किंवा पे अँड पार्क आहे. आणि तिसरी आणि अतिशय महत्वाची गोष्ट मला वाटते ती म्हणजे आपण जीपीएस लावून घ्या. जीपीएसमुळे गुन्ह्यांचं प्रमाण कमी होईल. आपली गाडी चोरीला गेली तर जीपीएसच्या मार्फतीनं शोधणं अगदी सोपं होईल. धन्यवाद.